माझ्या कुटुंबाबद्दल कधीही बोलता कामा नये. माझ्या आयुष्यामध्ये हे तत्व पाळलेलं आहे. जोपर्यंत माझ्यावर कोणी टीका करत नाही तोपर्यंत मी समोरच्या माणसावर टीका करत नाही. परंतु गेले काही दिवस या महाराष्ट्रानं ज्या देवेंद्र फडणवीस, मी नाव काल घेतलं होतं आज पुन्हा घेतो, यांच्याकडे खूप चांगलं नेतृत्व म्हणून, एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून, एक सुसंस्कारित नेतृत्व म्हणून कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि लालकृष्ण अडवाणी साहेब, मुरली मनोहर जोशी असतील, विजयाराजे शिंदेजी असतील, अशा एका सुसंस्कृत पक्षामधलं ते नेतृत्व उभं राहिलं आणि म्हणून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. परंतु ते भयंकर सुडाचं राजकारण करतात. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची संस्कृती वैचारिक बैठक ही विस्कळीत केलेली आहे, अशा प्रकारचा मी काल आरोप केला होता. वास्तविक अशा प्रकारचे आरोप ज्या वेळेला होतात त्यावेळेला ज्यांच्यावर आरोप होतात त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यांनी थोडंसं मागे वळून बघितलं पाहिजे की खरोखर माझ्याकडून कळत नकळतपणे चुका झाल्यात का, याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. परंतु काल मी वक्तव्य इथं केलं आणि जे देवेंद्र फडणवीसचे फ्रंटमॅन म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते मोहित कंबोज यांनी माझ्यावर आरोप केलाय. आरोप तुम्ही पूर्णपणे सांगितला नसला तरी आरोप काय आहे की 22 जूनला मी राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री, तेव्हा ते मुख्यमंत्री झालेले नव्हते 22 जूनला, एकनाथ शिंदेना त्यांच्या पक्षामध्ये घ्या म्हणून मी विनंत्या केल्या. त्यांनी माझ्यावर हाही आरोप केला की एकनाथ शिंदेबरोबर गेलेल्या 40 आमदारांना भास्कर जाधवांनी फोन केले आणि मला घ्यायला सांगितलं. त्यांनी माझ्यावर हाही आरोप केला की भास्कर जाधव गुवाहाटीला जाऊन तिकीट काढण्याकरता म्हणून तयार होते, तुम्ही मला तुमच्याबरोबर घेतलंच नाही तर मी इथून जागा सोडणार नाही, असाही त्यांनी माझ्यावर आरोप केला. अशा पद्धतीचे त्यांनी आरोप केले. त्यांनी असाही आरोप केलाय की भास्कर जाधवनी आम्हाला म्हणजे एकनाथ शिंदेना निवेदन दिलं त्यांच्या पक्षात घ्या म्हणून. मी मोहित कंबोज ही व्यक्ती कधी बघितलेली नाही, पण संपूर्ण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आव्हान देतो की ह्यातला एक तरी आरोप हा मोहित कंबोज सारखा हरामखोर माणूस 100 बापाची पैदास नसेल तर सिद्ध करणार नाही. तो जर 100 बापाची पैदास असेल तर हा आरोप सिद्ध करणार नाही आणि तो 100 बापाची पैदास नसेल तर त्यांनी ह्यातला एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा, एक तरी. आणि देवेंद्र फडणवीसांना माझं जाहीर आव्हान आहे, आता सुरुवातच झाली असेल, तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्याकडे सत्ता भरपूर आहे, तुमच्या बाजूला ईडी आहे, तुमच्या बाजूला NIA आहे, तुमच्या बाजूला CBI आहे, तुमच्या बाजूला ACB आहे आणि तुमच्या बाजूला सत्तेची मस्ती सुद्धा आहे. मी एक सामान्य माणूस आहे. मी तत्वाकरता लढतो, मी ध्येयाकरता लढतो, मी एक भूमिका घेऊन लढतो. तुमच्याकडे पोलीस खातं आहे, तुमच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, अशी तपास यंत्रणा लावा आणि 100 काय एकनाथ शिंदेना 5 जरी फोन लावले असले तरी मी राजकीय जीवनातून मुक्त होईन. आणि म्हणून मी मोहित कंबोजला सांगतो की तू जर 100 बापाची पैदास नसशील तर हे आरोप सिद्ध करून दाखव. आणि त्याला बोलवता हा जो अनाजी पंथ आहे, त्या अनाजी पंथांना पण मी सांगतो की तुम्ही या महाराष्ट्राची संस्कृती संस्कार संपवायला निघालात, पण माझ्यासारखे 100 भास्कर जाधव उभे राहतील. एका भास्कर जाधवला अशा पद्धतीने संपवून त्यांची घरदारं जाळून त्यांना तुम्ही राजकारणात उठवून खोटे नाटे आरोप करून एक तुम्ही आरोप सहन करू शकत नाही. एक काल तुम्ही सभागृहातलं बघितलं वर्तन एकंदरीत. आणि म्हणून दुसरी गोष्ट स्पष्टपणे सांगून टाकतो की माझ्या आयुष्यामध्ये काही पक्ष सोडण्याची वेळ आली, काही पक्षामध्ये जाण्याची वेळ आली, त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये जरूर आहेत. पण आज सांगतो मला गर्व नाही, मी सामान्य माणूस आहे. मी कोणाच्याही दरवाजामध्ये जाऊन उभा राहिलेलो नाही. माझ्या राजकारणाकरता तो एकनाथ शिंदेच्या दरवाजामध्ये काय भास्कर जाधव जाऊन उभा राहणार. आणि म्हणून पुन्हा एकदा उद्या एका ठिकाणी करतो की मोहित कंबोज, तुला बोलवणारा अनाजी पंत आणि तू
खास करून मोहित कंबोज, तू जर 100 बाबाची औलाद नसशील तर यातला एक आरोप सिद्ध करून दाखव। भास्कर जी, एक बार हिंदी में बता दीजिए, कल बहुत गंभीर आरोप बीजेपी के नेता मोहित कंबोज ने आपने लगाया, आपने 100 से ज्यादा फोन किए थे एकनाथ शिंदे को, उस समय आप उनके ग्रुप में शामिल होना चाहते थे। उन्होंने अपने ट्वीट और बाइट में ये भी कहा है कि आपने टिकट तक गुवाहाटी का निकाल के रखा था। ऐसा है कि मोहित कंबोज को न मैं कभी जानता, न कभी मैंने उसको देखा है, न कभी मैं उसको मिला हूं। ये मोहित कंबोज के पीछे हमारे महाराष्ट्र का एक अनाजी पंथ है, वो उसको ये सब करने के लिए लगाता है। कौन है मोहित कंबोज? 2013 में भारतीय जनता पार्टी में शामिल हुआ मोहित कंबोज, उसके बाद में भारतीय जनता पार्टी के टॉप नेता तक उनकी जो जान पहचान और उनके साथ में घूमना फिरना, उनके आदर सत्कार करना, जिसको उठना बैठना बोलता है, इतने टॉप के नेताओं के साथ में इनकी उठ बस होती है। वो मोहित कंबोज मेरे ऊपर 4 आरोप उसने लगाया है कि 22 जून को और उसी दरमियान मैंने एकनाथ जी शिंदे को 100 बार फोन किया। उसने दूसरा मेरे ऊपर आरोप लगाया है कि मैंने एकनाथ जी शिंदे को निवेदन दिया था कि आप मुझे अपने पार्टी में लीजिए। उन्होंने तीसरा आरोप मुझे लगाया कि भास्कर जाधव ने एकनाथ शिंदे जी के साथ में जो बागी 40 आमदार गए थे उनको फोन कर करके आप एकनाथ जी शिंदे को मनाइए और मुझे पार्टी में लीजिए। ये तीसरा आरोप किया, यही थी। और चौथा आरोप ये मुझे किया, मेरे ऊपर उन्होंने किया कि भास्कर जाधव ने गुवाहाटी का टिकट निकाल कर रखा था और भास्कर जाधव ऐसा बोला कि और जब तक आप मुझे अपने पार्टी में लेते नहीं, अपने साथ में लेते नहीं, तब तक मैं ये जगह छोड़ूंगा नहीं। मैं मोहित कंबोज को आपके माध्यम से जाहिर आह्वान करता हूं, और अगर तू 100 बाप की औलाद नहीं हो, 100 बाप की औलाद नहीं हो, तो इसमें का एक भी आरोप आप सिद्ध करके बताइए। ये चारों में से एक भी आरोप आप सिद्ध करके बताइए। और मैं महाराष्ट्र राज्य के डिप्टी सीएम मिस्टर देवेंद्र फडणवीस को आह्वान देता हूं, कल उनके बारे में 2-3 शब्द, उनके बारे में 2-3 अपेक्षा मैंने आपके चैनल के सामने जताया, तो उन्होंने ये नाटक चालू किया, अरे तुम्हारे पास पुलिस डिपार्टमेंट है, तुम्हारे पास सेंट्रल गवर्नमेंट की ये इन्वेस्टिंग एजेंसी है, आप जांच करिए। 100 तो छोड़ो, एकनाथ शिंदे को उसी महीने में 5 मरतबा जब मेरे फोन हुए होंगे तो मैं सार्वजनिक रूप से इस्तीफा दे दूंगा और खुले आप पे अपने घर पे जाके खेती करूंगा। बैठूंगा नहीं ऐसे जीवन में। मेरा जीवन, मैं एक कॉमन मैन हूं, सामान्य आदमी हूं, एक छोटे घराने का आदमी हूं, लेकिन मैंने अपने सिद्धांतों से, अपने भूमिका से, और जो मैं भूमिका लेता हूं वो भूमिका से मैं कभी हटा नहीं, उससे मैंने प्रताड़ना किया नहीं। जरूर मेरे बारे में मुझे कुछ पार्टी छोड़ने का नौबत आई थी, पार्टी छोड़ के मैंने हिम्मत जताई है, अरे तुम नहीं जता सकते हो। मैंने शिवसेना छोड़ी, एमएलए पद का इस्तीफा दिया, मैंने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष पार्टी छोड़ी, एमएलए पद का इस्तीफा दिया, सभी पद का इस्तीफा दिया। उसके बारे में जो मुझे दुख है वो मेरे मन में है, कभी तो बाहर आ जाएगा। लेकिन मैंने ऐसी हरामखोरी नहीं की कि दूसरे पार्टी का एमएलए पद रख के मैं दूसरी पार्टी में गया, तीसरी पार्टी में गया। मैंने ऐसा कभी किया नहीं, मैं ऐसा कभी करूंगा नहीं। मैं जीऊंगा तो अपने बलबूते पे जीऊंगा, मैं जीऊंगा तो तत्वनिष्ठा से जीऊंगा। भूमिका क्या है वो छोड़ो, तत्व ही अलग बात होती है। लेकिन आज देवेंद्र फडणवीस जिस तरह से महाराष्ट्र में मैंने सूड ले लिया, सूड बुद्धि का राजकारण कर रहे हैं। अटल बिहारी वाजपेयी साहब की ये पार्टी, लाल कृष्ण आडवाणी जी की पार्टी, ये मुरली मनोहर जोशी जी की पार्टी, ये विजय राजे के सिंधिया जी की पार्टी, इस पार्टी में ऐसे लोग जो एक दूसरे पे रिवेंज लेते हैं, उससे महाराष्ट्र में अलर्ट रहना चाहिए। और इनको जो सत्ता का मस्ती आया है, इस मस्ती से इनको जगह पे लाना चाहिए, ये मैं महाराष्ट्र को आह्वान करता हूँ। भास्कर जी, आपका फोन कुछ समय तक बंद आया था, तो उसमें खबर थी कि आप भी गुवाहाटी जा रहे हैं, उसमें क्या सच्चाई है? अचानक से फोन आपका लंबे समय तक नॉट रीचेबल था। उस टाइम में मैं बहुत संताप गर्म हो गया था, मुझे गुस्सा आया था आपके मीडिया के ऊपर। आपके मीडिया को भी मैंने बोला था कि आप अपनी क्रेडिबिलिटी संभालो,
खाली टीआरपी मत देखो। मैं ट्रेन से जर्नी कर रहा था, मैं ट्रेन से प्रवास कर रहा था। जब ट्रेन में रेंज नहीं मिली तो क्या मेरा दोष है क्या? उस टाइम ने आपने न्यूज बतानी चालू की, भास्कर यादव गायब, भास्कर यादव नॉट रीचेबल, भास्कर यादव नॉट रीचेबल। जब भी मैंने बोला था, आज भी वही बोलता हूं, मैं कभी भी नॉट रीचेबल नहीं रहा, कभी भी नॉट रीचेबल नहीं रहूंगा। और जो भूमिका लूंगा वो सामने लूंगा, जो भूमिका लूंगा वो खुलेआम तौर पे लूंगा, और जो भूमिका लूंगा उसके क्या परिणाम भुगतने पड़ेंगे इसकी मैं बिल्कुल परिणाम की बिल्कुल फिक्र नहीं करता हूं। आता मला वाटतं मी मोहित कंबोजना सांगितलं तेच नरेश म्हस्केंना सांगू काय? त्यामुळे नरेश म्हस्के काय बोलले यापेक्षा आता एकत्रितपणे मी उत्तर दिलेलं आहे। भास्कर जाधवनी सांगितलं की कोणाच्याही दरवाजामध्ये मला तुमच्याबरोबर घ्या अशा प्रकारची याचना कधी केली नाही आणि याचना कधी करणार नाही। कारण राजकारण माझं हे पोट भरण्याचा धंदा नाही, राजकारण हे माझं समाजसेवेचं साधन आहे। मी माझे धंदे व्यवसाय शेतीवाडी करून मी माझ्या पद्धतीने जीवन जगतोय, त्याच्यामध्ये मी समाधानी आहे। अरे मोहित कंबोज सारख्या फालतू फडतूस माणसांनी असे आरोप करून आमची राजकीय कारकीर्द डागाळली जाते काय? अनाजी पंतांची डागाळली जाईल। अनाजी पंतांना लोक दोष देतील की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा काय छळ झाला हा महाराष्ट्र जाणतो, त्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केला, त्यात ते सर्वांना झोंबलंय। संभाजी महाराजांना ज्या अनाजी पंतांनी, मोरोजी पंतांनी, रावजी पंतांनी, सोमाजी पंतांनी हे पंत आजही महाराष्ट्रामध्ये असं मी बोललो, ते वर मी लागलंय। असं आहे की फडणवीसांचा माझा सभागृहामध्ये वाद होतो असं मी मानत नाही। आज सभागृहामध्ये नियम, कायदा, कानून, सभागृहाच्या प्रथा आणि परंपरा जाणणारे लोक किती आहेत? त्यातली जी काही ठराविक लोक आहेत त्याच्यापैकी बऱ्यापैकी मला एक समजतं आणि माझ्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांना समजतं। आणि म्हणून जेव्हा कधी होतो त्याला मी अकॅडमिक डिस्कशन समजतो, तो व्यक्तिगत वाद मी कधी समजत नाही, मी कधी समजलो नाही। पण देवेंद्र फडणवीसांचं वागणं जे आता मला दिसतंय तर ते प्रत्येक वाद व्यक्तिगत घेतायत, एवढा अहंकार देवेंद्र फडणवीस बरा नाही हे मी सांगतो। सभागृहातच बोललो ना, सांगायला कोणाच्या बापाला भीतोय मी? काय होणार आहे, काय होणार आहे? खोटे नाटे आरोप करून तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकाल, याच्याशी काय करणार आहात तुम्ही आम्हाला? अरे माझ्यासारखा सामान्य माणूस आहे काय त्याच्यामध्ये? ह्यांना घाबरून काय मी जगतो काय? आम्ही कधी बोलत नाही, आम्ही आपलं ठीक आहे। आणि माणसानं कसं जगायला पाहिजे मी तुम्हाला शिकवायची गरज नाही। माणसानं त्या विषयापुरेसा वाद केला पाहिजे, तो विषय संपला की माणसाशी वैयक्तिक दुश्मनी ठेवायची नाही। आम्ही ठेवली कधी कोणाशी? आम्ही नव्हतो मंत्री, आमच्या दरवाजामध्ये कोण कोण येत होते हे आम्हाला सांगायला लावता तुम्ही? आम्ही कोणाच्या दरवाजात गेलो नाही, कोणाच्या। आणि तुम्हाला आज सांगतो, बोलणार आहे सभागृहामध्ये संधी मिळाली तर उभ्या महाराष्ट्राला या सरकारचं आणि हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं जे काही नेचर आहे ते उभ्या महाराष्ट्राला सांगणार आहे, सोडणार नाहीये। म्हणून ते मला बोलू देत नाही सभागृहात। त्यांना माहिती आहे भास्कर तो बाप आहे, मी काय असं चढून फुडून बोलत नाही, मी सावधगिरीने बोलतोय, मला माहिती आहे। त्यांना माहिती आहे भास्कर जाऊन तोंड उघडलं तर आपल्याला जड जाईल। असं आहे की मागच्या वेळेला सुद्धा मला बोलू द्यायचं नाही स्ट्रॅटेजी होती, आणि त्याच्यामध्ये बिचाऱ्या जयंत पाटलांना सस्पेंड व्हावं लागलं। आता सुद्धा मला जर बोलू दिलं नाही, काही विषय सभागृहातले सभागृहात बोलायचे असतात, ते तुमच्या समोर बोलायची संधी मिळते म्हणून बोलायचे नसतात। मला जर संधी तिथे मिळाली नाही तर मात्र या वेळेला येऊन बाहेर बोलेल। माझं नेहमी सर्वांना काय सांगणं होतं, सगळ्या सहकार्यांना, आपल्याला व्यासपीठ तिथं दिलेलं आहे ना, आपण आपले जे काही शब्द असेल, आपली जी काही मतं असतील, आपल्याला जे काही वाटत असेल, आपल्याला महाराष्ट्राच्या हिताकरता जे काही करावं असं वाटत असेल ते तिथे करूया, इथे नको। पण भारतीय जनता पार्टीने गेल्या 10-15 वर्षामध्ये तिथेही वाटेल ते बोलायचं, इथेही वाटेल ते बोलायचं आणि खोटं नाटं महाराष्ट्रासमोर न्यायचं। भास्कर जाधववर असा एकही आरोप नाही। त्यामुळं त्यांनी माझा कितीही आवाज दाबायचा बंद करायचा प्रयत्न केला तरी मी आज सांगतो, माझ्याकडे नैतिकतेचं अधिष्ठान आहे, माझ्याकडे नीतिमत्ता आहे,
ते जसं मला दाबत जातील तसा मी उचलून उठेन, पण मी घाबरणार नाही. कारण माझ्याकडे लांडीला बाडी नाही. माझ्यावर संपूर्ण 40 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा एवढा सुद्धा आरोप कुणी केलेला नाहीये. केलाय काय तुम्ही तरी? कुठं कुणी करू शकलेलं नाही. कोण आहे मोहित कंबोज? मला सांगतोय 100 फोन केले. ही असली पाळलेली साली भटकी कुत्री देवेंद्र फडणवीसांनी, ती माझ्यावर बोलणार? देवेंद्र फडणवीसांची क्रेडिबिलिटी संपते. आणि देवेंद्र फडणवीस मी आत्ता पण पुन्हा सांगतो की तुमच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, मस्ती आहे. ही अशी पाळलेली भटकी कुत्री आहेत. मी एकटा आहे, मी सामान्य माणूस आहे. पण माझ्याकडे, मी मगाशी सांगितलं तसं, माझ्याकडं निष्ठेचं अधिष्ठान आहे, माझ्याकडे नीतिमत्ता आहे, माझ्याकडे तत्व आहे आणि माझ्याकडे भूमिका आहे. मला वाटतं आता मी 100 बापाचं बोललो तेवढं भरपुरेच आहे.